सविस्तरपणे बातम्या बघणार आहोत। आज दिवसभर ज्या विषयाची चर्चा होती राणा दाम्पत्याविषयीची बातमी आपण सुरुवातीला बघणार आहोत। महत्त्वाची बातमी आहे, राणा दाम्पत्याची कारागृहात रवानगी करण्यात आलेली आहे। आमदार रवी राणा यांना तळोजा जेलमध्ये पाठवण्यात येणार आहे आणि नवनीत राणा यांना भायखळा जेलमध्ये पाठवण्यात येणार आहे। राणा दाम्पत्याची कारागृहात रवानगी झालेली आहे, ते कारागृहाकडे निघालेले आहेत। आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आहे, नवनीत राणा यांना भायखळा जेलमध्ये पाठवलं जाणार आहे आणि रवी राणा, आमदार रवी राणा यांना तळोजा जेलमध्ये पाठवलं जाणार आहे। त्यांची रवानगी झालेली आहे। ते राजद्रोहाचा गुन्हा या दोघांवरही दाखल करण्यात आलेला आहे। 29 तारखेपर्यंत त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार नाहीये, त्यामुळे 29 ला जामीन अर्जावर सुनावणी या दोघांच्या होणार आहे। न्यायालयीन कोठडी 14 दिवसांची यांना मिळालेली आहे। 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी खरतर पोलिसांनी केली होती, मात्र न्यायालयीन कोठडी कोर्टाने सुनावलेली आहे। 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे आणि 29 तारखेला आता जामीन अर्जावर सुनावणी या दोघांच्या होणार आहे। एक ताजी बातमी येते या सगळ्या प्रकरणामध्ये। राणा दाम्पत्याची कारागृहात रवानगी करण्यात आलेली आहे। वेगवेगळ्या ठिकाणी राणा दाम्पत्याची रवानगी करण्यात आलेली आहे। रवी राणांना आता अपडेट असं मिळतंय की रवी राणांना आर्थर रोड जेलमध्ये नेलं जाणार आहे, नवनीत राणांना भायखळा जेलमध्ये नेलं जाणार आहे। बाजूबाजूलाच असलेली ही कारागृह आहेत। रवी राणा यांना तळोजाला नेणार होते असं कळलेलं होतं, पण रवी राणा यांना आर्थर रोड जेलमध्ये नेलं जाणार आहे आणि नवनीत राणांना भायखळ्याच्या जेलमध्ये नेलं जाणार आहे। रवी राणा आमदार ज्यांना आर्थर रोड तुरुंगामध्ये नेलं जाणार आहे आणि खासदार नवनीत राणा यांना भायखळा जेलमध्ये ठेवलं जाणार आहे। ही महत्त्वाची बातमी आहे। खरं तर या सगळ्या विषयीचे अपडेट आपण दुपारपासून सकाळपासून घेतो आहोत, मात्र आता जी माहिती मिळतेय ती अशी की तळोजा जेलमध्ये नवनीत रवी राणांना नेलं जाणार होतं, मात्र तळोजा जेल नव्हे तर भायखळ्याच्याच आर्थर रोड जेलमध्ये रवी राणांना नेलं जाणार आहे। किंबहुना त्यांची रवानगी झालेली आहे। पुढच्या काही वेळामध्ये आर्थर रोड तुरुंगामध्ये रवी राणा पोहोचतील आणि नवनीत राणा यांना भायखळ्याच्या कारागृहात नेलं जाईल। ही दृश्य आपण बघतोय, या दृश्यांमध्ये नवनीत राणा आपल्याला बघायला मिळाल्या। राणा दाम्पत्यावर वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची रवानगी झाली आहे। राजद्रोहाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झालेला आहे। आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्या सोबत आहेत। विशाल, राणा दाम्पत्याची वेगवेगळ्या ठिकाणी रवानगी करण्यात आलेली आहे। आता अपडेट असं मिळतंय की रवी राणा आर्थर रोड आणि भायखळ्याच्या जेलमध्ये नवनीत राणा, काय सांगाल? सुवर्णा, आत्ताची अशी अपडेट आहे की खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना भायखळा येथील जेलमध्येच घेऊन येण्यात आलेला आहे। थोड्या वेळातच रवी राणा यांना या जेलमधून बाहेर काढण्यात येईल अशी माहिती मिळते। आत्ताची जर आपण या ठिकाणची स्थिती पाहिली तर नवनीत राणांना भायखळा जेलमध्येच ठेवण्यात येणार आहे आणि रवी राणांना जे हे या जेलमधून बाहेर काढण्यात येणार आहे आणि त्यांची दुसऱ्या ठिकाणी जी ही रवानगी करण्यात येणार आहे। खरं तर सुरुवातीला अशी माहिती मिळत होती की त्यांना तळोजा कारागृहात ठेवलं जाईल, मात्र आता अशी माहिती मिळेल की त्यांना आर्थर रोडमध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकतात। मात्र ज्या पद्धतीनं आपण आता जर भायखळा जेलच्या बाहेरची जर आपण स्थिती पाहिली तर नवनीत राणा जे आहेत त्यांना या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे। खरं तर रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या जामीन अर्जावरती सुनावणी जी आहे ही 29 तारखेपर्यंत असणार आहे। खरं तर 27 तारखेपर्यंत या दोघांनाही जामीन अर्जाच्या बाबतीत एक लेखी म्हणणं जे आहे ते मांडण्याची मुदत आहे। त्यानंतर 29 तारखेला या संपूर्ण प्रकरणावरती या जामीन अर्जावरती जी आहे ही सुनावणी होणार आहे आणि सद्यस्थितीला जर आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी कुठल्याही प्रकारची शिवसैनिकांची गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत नाहीये। ज्या पद्धतीनं तळोजा कारागृहाच्या बाहेर आपल्याला शिवसैनिकांची गर्दी पाहायला मिळत होती तशा पद्धतीची या ठिकाणी स्थिती जरी नसली तरी नवनीत राणांना जे हे थोड्या वेळापूर्वीच या ठिकाणी भायखळा जेलमध्ये जे हे घेऊन येण्यात आलेला आहे। आता तुरुंगातील जी प्रक्रिया जी आहे, जी कायदेशीर प्रक्रिया आहे तुरुंग प्रशासनाची, ती आता सुरू झालेली आहे। मात्र
रवी राणा यांना भायखळा जेलमध्ये ठेवण्यात येणार आहे का, हा एक मोठा प्रश्न आहे. कारण का अशी एक माहिती मिळते की रवी राणा यांना या ठिकाणून थोड्याच वेळात बाहेर काढलं जाईल. म्हणजेच विशाल येथील कारागृह आहे, या कारागृहात त्यांना घेऊन नक्की म्हणजेच विशाल या दोघांना एकाच गाडीने आणलं गेलं, पोलिसांच्या एकाच व्हॅन मधून भायखळा जेलमध्ये आणलं गेलं आहे. आता नवनीत राणा यांना भायखळा जेलमध्ये ठेवलं जाईल, त्यांची प्रक्रिया पूर्ण केली जाईल आणि त्यानंतर हेच पथक याच गाडीतून कदाचित रवी राणा यांना आर्थरोड तुरुंगामध्ये नेऊ शकतात. काही कळू शकले नेमकं तळोजा जेलच्या बाहेर शिवसैनिकांची गर्दी होती म्हणून तुरुंग बदलला गेलाय का रवी राणा यांचा? सुवर्ण, अद्याप अशी आपल्याला या बाबतीत नेमकं हे कारागृह का बदलण्यात आले ह्याची माहिती जरी मिळू शकली नसली तरी रवी राणा आणि नवनीत राणा यांना पोलीस बंदोबस्तामध्ये भायखळा येथील कारागृह आहे या ठिकाणी आणण्यात आलं. आणि आता नवनीत राणा यांची जेल प्रशासनाकडनं जी संपूर्ण प्रक्रिया आहे ही पूर्ण केली जाते. थोड्याच वेळात अवघ्या एक 15 मिनिटांमध्ये ही प्रक्रिया जी आहे ही पूर्ण होईल आणि त्यानंतर रवी राणा यांना भायखळा या कारागृहातनं जे हे बाहेर काढलं जाईल आणि थेट त्यांना आर्थर रोड जेलच्या दिशेने घेऊन जातील. मात्र या सगळ्या याच्यामध्ये रवी राणा यांना नेमकं आर्थर रोडलाच ठेवण्यात येणार आहे की तळोजाला कारागृहात ठेवणार आहे याची अधिकृत माहिती जरी मिळत नसली तरी या बाबतीत थोड्या वेळात नेमकं भायखळा कारागृहातनं रवी राणा यांना बाहेर काढल्यानंतर त्यांना कुठे घेऊन जातं याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. कारण का नवनीत राणा यांना जे आहे ते भायखळा कारागृहात आणण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता रवी राणा यांचा 29 तारखेपर्यंतचा मुक्काम आर्थर रोड जेलमध्ये असणार की तळोजा कारागृहात असणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं. बरोबर, आणि पुढच्या काही वेळामध्ये आपल्याला त्याच्याविषयीचे सुद्धा अपडेट तुझ्याकडनं मिळतील. धन्यवाद तुर्तास विशाल माहिती दिल्याबद्दल. आता जी माहिती मिळते भायखळा कारागृहामध्ये नवनीत राणा यांना ठेवलं जाणार आहे आणि रवी राणा यांना इथून म्हणजे भायखळा जेलमधून आर्थरोड तुरुंगामध्ये नेलं जातं का तळोजामध्ये नेलं जातं हे बघणं महत्त्वाचं आहे. काही मिनिटांमध्ये आपल्यापर्यंत बातमी पोहोचेल. आपण पुढच्या बातमीकडे तुर्तास वळतो आहोत. ही बातमी राणा दाम्पत्या संदर्भातलीच आहे. राणा दाम्पत्याची कारागृहात रवानगी करण्यात आली. रवी राणा सध्या भायखळा जेलमध्ये आणि नवनीत राणा सुद्धा भायखळा जेलमध्ये आहेत आणि तिथून पुढे काय होतं हे बघणं महत्त्वाचं आहे. या दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. पुण्यामध्ये अजित पवारांनी राणा दाम्पत्यावर टीका केली आहे. राज्यात असे प्रकार घडायला नकोत असं अजित पवार म्हणाले. कायदा सुव्यवस्थेला धक्का लागू नये असं टाळलं पाहिजे वागणं असंही अजित पवार म्हणाले. अशा घटना अजिबात घडता कामा नये हे माझं स्पष्ट मत आहे. प्रत्येकाने तारतम्य बघून वागलं पाहिजे. कारण नसताना तुम्हाला जे काही अधिकार दिले ते अधिकार वापरत असताना उगीचच ज्याच्यातनं नवीन प्रश्न निर्माण होणार आहेत, ज्याच्यातनं कायदा सुव्यवस्था अडचणीत येणार आहे, अशा गोष्टी लोकप्रतिनिधींनी करण्याचा प्रयत्न करू नये. ज्यांना कुणाला करायचं त्यांनी आपापल्या घरात करावं, आपापल्या मंदिरात करावं, त्याला कुणाचाच विरोध असायचं कारण नाही. बरं एकाने एक म्हणलं की दुसऱ्यांनी दुसरं म्हणायचं, ह्याच्यातनं संपूर्ण महत्त्वाचे प्रश्न बाजूला राहतात आणि हे प्रश्न पुढे येतात. ज्येष्ठ कायदे तज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी काय प्रतिक्रिया दिली या सगळ्या प्रकरणासंदर्भात तेही बघणार आहोत. भारतीय दंड संहितेमध्ये राजद्रोह या कलमाची व्याख्या 124 मध्ये देण्यात आलेली आहे, ज्याला इंग्रजीत सिडिशन असं म्हटलं जातं. राजद्रोह म्हणजे काय आणि हे राजद्रोहाचं कलम या स्वातंत्र्यामध्ये असावं का याचा बऱ्याचशा वेळेला सर्वोच्च न्यायालयाने देखील प्रश्न उपस्थित केलेला आहे. राजद्रोह या गुन्ह्याची व्याख्या जर बघितली भारतीय दंड संहितेच्या 124 नुसार, तर जर एखादी व्यक्ती कायद्याने प्रस्थापित झालेल्या सरकाराच्या विरुद्ध हेतू पुरस्कर काही द्वेष पसणारे तोंडी किंवा लेखी लिखाण करत असेल तर त्यामुळे जेणेकरून जनतेच्या मनात सरकारविषयी एक डिसअफेक्शन हे जर असंतोष पसरत असेल तर तो राजद्रोहाचा आरोप म्हटला जातो आणि कायद्याने अशा प्रकारचा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर त्याला 3 वर्षाची शिक्षा प्रस्थापित केली. मूलभूत प्रश्न असा आहे की ब्रिटिश निघून गेल्यानंतर आणि ब्रिटिशांच्या काळामध्ये राजद्रोहाची ही संकल्पना असल्यामुळे
अशा प्रकारचं कलम कायद्यात असावं की नाही याचा अद्यापही अंतिम निर्णय असा झालेला नाही. अमरावतीच्या खासदार आणि आमदार राणा दाम्पत्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टार्गेट करणं चांगलंच अंगलट आलेलं आहे. आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी दाखल कलमाखाली कोर्टानं नवनीत राणा आणि रवी राणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना आक्षेपार्ह वक्तव्य आणि समाजात तेढ निर्माण केल्याचा आरोप आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणांवर आहे. आणि पोलिसांकडून रिमांड कॉपीतूनही राणा दाम्पत्याच्या 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. मात्र कोर्टानं राणा दाम्पत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली. मुख्यमंत्र्यांच्या घरी कुणाला जायचं असेल तर परवानगीची गरज असते, तशी नोटीस राणा दाम्पत्याला दिली होती. मात्र त्यांनी मुख्यमंत्र्यांबाबत अपशब्द वापरून त्यांना आव्हान दिलं. त्यांनी नोटीसशीला न जुमानता शासनाला आव्हान दिलं. त्यामुळे त्यांचा अप्रामाणिक हेतू दिसून आल्यानं त्यांच्या विरोधात 124A अंतर्गत राज्यद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली. आरोपींविरुद्ध 124 हा सुद्धा सेडिशनचा गुन्हा लावण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे आरोपींना जेल कस्टडीत पाठवून त्यांच्या जामिनावर आम्हाला लेखी युक्तिवाद दिनांक 27 तारखेला द्यायला सांगितलेला आहे आणि प्रत्यक्ष युक्तिवाद 29 तारखेला होऊन त्यावर मग निर्णय होईल. कायद्यानं प्रस्थापित केलेल्या शासनाविरुद्ध विद्वेष, तिरस्कार अथवा विद्रोह पसरवणे किंवा तसा प्रयत्न करणे म्हणजे राज्यद्रोह ठरतो. बोलण्याने, लिखाणाने, चिन्हांचा किंवा दृश्य हावभावाचा उपयोग करून तसंच इतर कोणत्याही मार्गाने तशा हेतूनं कृत्य केलं तर राज्यद्रोहाचा गुन्हा घडतो. आणि राज्यद्रोहाच्या गुन्ह्याबद्दल कमाल शिक्षा आजन्म कारावासाची आहे किंवा विशिष्ट रकमेचा दंड भरण्याची तरतूद आहे. दरम्यान न्यायालयीन कोठडीमुळे राणा दाम्पत्याचा जामिनाचा मार्ग मोकळा झालाय. मात्र त्यांच्या जामीन अर्जावर तातडीनं सुनावणीस कोर्टानं नकार दिलाय. त्यांच्या जामीन अर्जावर आता 29 एप्रिलला सुनावणी होणार आहे. This entire case is a bogus case. They have a very strong feeling that they are standing on loose ground. They are standing on loose ground. They know there is a possibility of release on bail. Therefore, they have prepared for a second FIR. So they are going to arrest him the moment he is released on bail in one case. Then there may be another case. Then there may be another case. We know what is supposed to be done. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दाम्पत्याला खार पोलिसांनी शनिवारी संध्याकाळी अटक केली होती. कलम 153A अंतर्गत चिथावणीखोर वक्तव्य, धार्मिक आणि सामाजिक तेढ निर्माण केल्याबद्दल पोलिसांनी त्यांच्यावर अटकेची कारवाई केली होती. सुस्मिता भदाणेसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. राज्यात जी परिस्थिती आहे त्यावरून राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे आणि आम्ही त्यासाठी लढणार असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. तसंच मुंबईतील परिस्थिती संदर्भात उद्या भाजपचं शिष्टमंडळ गृहसचिव आणि गृहमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती देखील विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी दिली. असं आहे की प्रवीण दरेकर असतील किंवा चंद्रकांत दादा पाटील यांनी असं या ठिकाणी म्हटलेलं आहे की राज्यातली परिस्थिती पाहिल्यानंतर सामान्य माणसाला असं वाटतं की राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे. भारतीय जनता पार्टी संघर्ष करणारी पार्टी आहे. राष्ट्रपती राजवट लावायचं की नाही या संदर्भातला निर्णय गव्हर्नर करतात. आम्ही ती मागणी करण्याचं काही कारण नाही आहे. एकच गोष्ट सांगतो, आम्ही लढायला तयार आहोत. पोलीस स्टेशनच्या आवारात किंवा जवळ हा हल्ला होतो याचा अर्थ एकतर पोलिसांचं हल्ल्याला समर्थन आहे किंवा पोलीस आता इतके नाकाम झाले आहेत की ते असा हल्ला समजल्यावर देखील रोखू शकत नाही. झेड प्रोटेक्टिव्हच्या संदर्भात अशा प्रकारची हयगय करणं हे ग्रॉस मिसकंडक्ट आहे आणि त्यामुळे पोलिसांवर कारवाई झालीच पाहिजे हा आग्रह माझा असणार आहे. अन्यथा उद्या कोणीही सुरक्षित राहणार नाही. जर
पोलीस झड प्रोटेक्टीला सुरक्षित ठेवू शकत नसतील आणि त्यांच्या समोर उचलून दगड मारला जातोय आणि त्याच्यानंतरही FIR घ्यायला देखील त्यांना भीती वाटते, हे राज्य कोणाचं आहे? अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये झुंडशाहीचं राज्य हे यापूर्वी पाहिलं नव्हतं. पण मी एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो, आम्ही घाबरत नाही. जशास तसं उत्तर आम्ही देऊ शकतो. दरम्यान सुधीर मुनगंटीवार आणि प्रवीण दरेकरांनी राज्य सरकारवर टीका केली. मुनगंटीवारांनी राज्यात गुंडाराज सुरू असल्याचं म्हटलं, तर दरेकर म्हणतात राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल का केला? मुख्यमंत्र्यांना त्यांनी काय बोलले, वाईट बोलले असतील तर त्या ठिकाणी त्याचं समर्थन करायचं काहीच कारण नाही. परंतु आपण बघाल की अशा प्रकारची वक्तव्य संजय राऊत साहेबांची गेल्या अलीकडच्या काळातली काळा थेट पंतप्रधानांच्या बाबतीत त्यांनी त्या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे. नाना पटोलेने तर त्या ठिकाणी मारण्याची पंतप्रधानांना भाषा केलेली आहे. मग मला वाटतं कायदा समान असताना या ठिकाणी आता हे पोलीस संजय राऊत साहेब असेल, नाना पटोले असतील किंवा पंतप्रधानांवर बोलणाऱ्यांवर सुद्धा राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणार आहात का? अशा प्रकारचा माझा साधा सरळ प्रश्न त्या ठिकाणी आहे. महाराष्ट्रामध्ये सूडनाट्य गुंडाराज सुरू आहे. अमृत महोत्सवी वर्षात संविधानाचं रक्षण करण्याच्या ऐवजी, संविधानाचा सन्मान टिकवण्याच्या ऐवजी संविधानाला व लोकशाहीला बोट लागेल अशी कृती होत आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज ठाकरे आणि राणा दाम्पत्यावर जहरी टीका केली आहे. राज ठाकरेंवर टीका करताना विजय वडेट्टीवार यांची जीभच घसरली. राज ठाकरेंच्या भोंग्यावरील विधानाचा वडेट्टीवारांनी समाचार घेतला. राणा दाम्पत्यावर त्यांनी अपशब्द वापरत टीका केली. राणा दाम्पत्यामुळे मुंबईत कायदा सुव्यवस्था बिघडली असं वडेट्टीवार म्हणाले. मकसद क्या है, क्या संबंध है? हमने बोल दिया कि हमारे मुख्यमंत्री जी सम्मानीय उद्धव जी ठाकरे ने हनुमान चालीसा पढ़ना ही चाहिए, नहीं तो हम मातोश्री में जाके पढ़ाएंगे. अरे तेरे बाप का क्या जाता है, तू कौन लगाए रे चोटे को? तेरे को बोलना है तो जहाँ बोलना है तू बोल, तेरे को जहाँ पढ़ना है पढ़. नहीं नहीं, उद्धव जी ठाकरे बोलना चाहिए. तेरे बाप का नौकर है क्या? ऐसे ऐसे नीच लोग, नालायक लोग इस हिंदुस्तान में पैदा होगी. अमरावतीत युवा स्वाभिमानी आक्रमक झालेले आहेत. युवा स्वाभिमानी संघटनेचा मूक मोर्चा निघणार आहे. राणांच्या अटकेच्या निषेधार्थ हा मोर्चा निघणार आहे. राजद्रोहाचा गुन्हा मागे घेण्याची मागणी केली जाते. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा निघणार आहे. राज्यात राणा दाम्पत्यामुळे वातावरण खराब झालेलं आहे अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी केली. हनुमान चालीसा पठण हा श्रद्धेचा विषय असून देशातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं आव्हाड म्हणाले. आव्हाडांशी याविषयी संवाद साधला आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांनी. सर, हनुमान चालीसावर मोठं राजकारण सुरू झालं आहे. मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालीसा वाचणार असं बोलल्यावर त्यांना अटक करण्यात आली आहे. कोर्टातही हा प्रकरण प्रलंबित आहे. कसं बघतं सर याकडे? कारण हनुमान चालीसा हा हनुमान चालीसा न राहता आता राजकारण चालीसा पाहायला मिळतं. असं आहे की धर्म आणि देव हा देवघरात असलं पाहिजे, धर्म हा हृदयात असलं पाहिजे. आयुष्यात कसं मार्गक्रमण करावं हा धर्म शिकवतो आणि श्रद्धा हा देव शिकवतो. मी आता सकाळी आंघोळ केलो की उतरताना पूजा करतो. 2 मिनिटं का होईना देवासमोर जातो, उभा राहतो, हात जोडतो की आजचा दिवस चांगला जाऊ दे, खाली येऊन कामाला लागतो. असे की ते काय मी जाहीर प्रकट काही करत नाही. मी कुठल्याही देवळात गेलो तर TV वाल्यांना घेऊन जात नाही. मी खूप देवळं फिरत असतो. राज ठाकरे यांच्या सभेनंतर हा मोठा गोंधळ पाहायला मिळाला आहे आणि एक धार्मिक तेढ या ठिकाणी पाहायला मिळते आहे. आधी भोंग्यांचा विषय झाला, त्याच्यानंतर मग हनुमान चालीसा, घराघरासमोर हनुमान चालीसा हे करायचं. एकंदरीत राजकीय जे वातावरण आहे, सामाजिक जे सलोख आहे ते कुठे ना कुठे या ठिकाणी धक्का लागेल असा प्रकार या ठिकाणी पाहायला मिळतो. हा निश्चित आहे ना. तुम्ही कशाला करताय, काय कारण आहे? हां, तुम्ही जर असं म्हणाल की बाबा सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश पाळा, तर सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश हे हिंदू, मुसलमान, शीख, ईसाई
बौद्ध जे कोणी आहेत त्यांना सगळ्यांना पाळावे लागतील आणि पाळायलाच हवे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश आहे ना तो खतम, त्याच्यावर वादच नाही होऊ शकत. तो पाळावाच लागेल. शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत त्यांचं जे ज्याप्रमाणे हे एकंदरीत वक्तव्य आहे किंवा त्यांची जी उग्र भावना आहे ते अशा प्रकारे केलं असल्यामुळे जे राणा दाम्पत्य आहे त्यांना कुठे ना कुठे एक वेटेज मिळत आहे या ठिकाणी असं पाहायला मिळतं. नाही, मला वाटतं की जर तुम्ही कोणाला चिथवणीच देता असाल, मुख्यमंत्री उद्धवजी आहेत का ते बाजूला ठेवा. मुख्यमंत्री आहे. मुख्यमंत्री कंटिन्युअस चेअर आहे. शासन कुठलंही असो, मुख्यमंत्री बदलत नाही ना. मुख्यमंत्र्याची खुर्ची बदलत नाही, मुख्यमंत्र्याचं काम बदलत नाही, मुख्यमंत्र्यांनी दिलेले अधिकार बदलत नाहीत. बदलतो फक्त त्याच्यावर बसणारा माणूस. त्याला जर तुम्ही असे जाहीररित्या शिव्या देणार असाल तर म्हणजे हे तुम्हाला हे अराजक निर्माण करायचे आहे. ह्या महाराष्ट्रात अस्वस्थता निर्माण करायची आहे. तुम्हाला या महाराष्ट्रात दंगल घडवून आणायची आहे. हे तुमच्या एकंदर वागण्यात दिसतंय. दंगलीमध्ये कुठल्या श्रीमंताचं कधी घर जळलंय का? कुठल्या श्रीमंताचा पोर गोळीबारात ठार झालाय असं कधी झालंय का? कुठला श्रीमंताचा पोर कुठल्या मोठ्या नेत्याचा पोर 14 दिवस तुरुंगात बसलाय असं कधी झालंय का? नाही. चिथावणी फक्त ते बिचारे घरामध्ये फ्रस्ट्रेशन असतं, नोकरी नसते, घरातही नीट वागवलं जात नाही आणि अशिक्षित असतात. अशा लोकांना भडकवणं खूप सोपं असतं. भाजपचा यांना पाठिंबा असं बोललं जात आहे. भाजपच्या पाठिंबामुळे हे राणा दाम्पत्य जे आहेत ते मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचे आंदोलन किंवा हे हनुमान चालीसा वाचण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानासमोर. असे राणा हे आमचे उमेदवार होते. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना म्हणजे ते जेव्हा बासाहेबांना भेटले तेव्हा राष्ट्रवादीने पक्षाने निर्णय घेतला की ह्यांना पुरस्कृत उमेदवारी देऊया. तो अजून काय बोलायचं, हे कधी कुठे जातील काय सांगता येतं. उमेदवारी मागायला किती दिवस ते माणूस खेट्या घालायचं. तुम्ही चूक केली असं म्हणता येईल? 100% चूक केली म्हणायचं काय? 100% चूक आहे. माणसाला ओळखायला पाहिजे ना. जो म्हणजे प्रत्येक ठिकाणी फक्त आपला स्वार्थ बघतो त्याचं राजकीय जीवन भलेही आता कितीही टीव्हीवर दिसत असेल, असं चालत नाही. भारतात असं चाललेलं नाही. 100 जणांकडनं 100 ठिकाणी 100 वेगवेगळे प्रयोग करून आपलं अस्तित्व कायम ठेवणं हे फार काळ चालत नसतं. त्याप्रमाणे शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत त्या भारतीय जनता पक्षांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला आहे, तोडफोड केली आहे, हे या गोष्टीची तुम्ही संगनमत आहात? असं आहे की मला वाटतं की तुम्ही शिवसेनेचा इतिहासही अभ्यासला पाहिजे ना. तरी उद्धव ठाकरे फारच संयमी, फारच कुटुंबवत्सल असे ते फार म्हणजे भडकाऊ असं काही उद्धव ठाकरेंना मी आज गेले 20-25 वर्ष बघतोय. माझी तर ओळख आत्ता झाली त्यांच्याशी. तसे नाही आहेत ते. परवा सुद्धा ते बाहेर येऊन म्हणाले, अरे घरी जाना. अरे आप खुद सोए हुए होते हो, कौन सी अजान सुनते हो? सोए हुए आदमी को अगर अजान सुनने में आती है तो उसको मैं इतना ही कहना चाहता हूं कि तुम बहुत ही अलर्ट हो. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सह विनोद राठोड, न्यूज 18 लोकमत, मुंबई. छोटासा ब्रेक घेऊया, लगेच भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. राणा दाम्पत्याच्या भेटीकरता गेलेल्या भाजप नेते किरीट सोमय्यांवर दगडफेकीची घटना घडली. या घटनेत त्यांना दुखापत झाली. हा हल्ला म्हणजे ठाकरे सरकारकडून माझा हिरेन मनसूख करण्याचा प्रयत्न असल्याचा धक्कादायक आरोप सोमय्यांनी केला. नवनीत आणि रवी राणांना भेटल्यानंतर खार पोलीस स्टेशन बाहेर आल्यावर किरीट सोमय्या यांच्या गाडीवर हल्ला झाला. हल्ल्यात सोमय्यांच्या गाडीची काच फुटली आणि त्यांच्या चेहऱ्याला दुखापत झाली. विशेष म्हणजे सोमय्या यांना झेड+ सुरक्षा असताना सुद्धा हा हल्ला झाला.
हा हल्ला शिवसैनिकांनी केला असल्याचा आरोपही करण्यात येतोय। दरम्यान किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबई पोलिसांवर अत्यंत गंभीर आरोप केलेत। काल पोलीस स्टेशनवर जो हल्ला झाला माझ्यावर, पोलीस स्टेशनचा गेट उघडल्याबरोबर ते 70-80 गुंडांचा हवाली माझ्या गाड्यांना करण्याचा पाप उद्धव ठाकरेंचा पोलिसांनी केलं। कि मेरी जान लेने का प्रयास खार पुलिस के अधिकारियों के साथ में मिलकर 70-80 शिवसेना के गुंडों ने किया। तसंच माझा मनसुख हिरेन करण्याचा डाव आहे असंही सोमय्यांनी म्हटलंय। माफिया पोलीस सारखा उपयोग मनसुख हिरण नंतर किरीट सोमय्याचा करायचा असं प्लॅनिंग संजय पांडे आणि उद्धव ठाकरेंनी केलं आहे। या हल्ला प्रकरणाची किरीट सोमय्या केंद्राकडे तक्रार करणार आहेत। मी भारत सरकारचे कॅबिनेट सेक्रेटरी राजीव कुमार गौबा यांच्याशी या विषयावर चर्चा केली आहे। त्यांनी गृह सचिव अजय कुमार भल्ला यांना या विषयाची चौकशी करायला सांगितली आहे। उद्या भारतीय जनता पक्षाची एक शिष्टमंडळ दिल्लीत जाणार आहे। होम सेक्रेटरी इतरांची भेट घेणार। आतापर्यंत 3 वेळेला मला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला, पण महाराष्ट्राची जनता माझ्या बरोबर असल्याचं किरीट सोमय्यांनी म्हटलंय। अशाच प्रकाराने माझा गाडीतला घेरण्याचा प्रयत्न वाशिमला झाला होता। त्यावेळी पण माझा कमांडोनी मला वाचवलं होतं। पुण्यात महापालिकेच्या बिल्डिंग मध्ये एक पण पोलीस हवालदार नाही आणि 100 माफिया सरदारचे गुंडे त्यांनी अशाच प्रकाराने एवढा मोठा दगड माझ्या गाडीवर मारला होता। हा तिसरा किरीट सोमय्याचा जीव घेण्याचा मनसुख हिरण करण्याचा उद्धव ठाकरेचा सरकारचा उद्धट प्रयत्न आहे। याआधी 20 ऑगस्ट 2021 रोजी वाशिममध्ये गेलेल्या सोमय्यांच्या गाडीवर शिवसैनिकांकडून शाईफेक झाली होती। तर याच वर्षी 6 फेब्रुवारीला पुणे महानगरपालिकेत सोमय्यांची शिवसैनिकांशी झटापट झाली। या झटापटीत पायऱ्यांवर कोसळल्यामुळे सोमय्यांना दुखापत झाली होती। सध्या गाजत असलेलं राणा दाम्पत्य प्रकरण आणि त्यातच सोमय्यांवर झालेल्या दगडफेकीमुळे आगामी काळात शिवसेना विरुद्ध भाजप हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। राज्यात सत्ताधारी शिवसेनेनं विरोधकांवर कारवाईचा फास आवळल्याचं अनेकदा दिसून आलंय। सरकारवर टीका करणाऱ्या नेत्यांवर शिवसेनेनं कारवाई केली। खासदार आणि आमदार असलेल्या राणा दाम्पत्याला पोलिसांनी अखेर अटक केली। पोलिसांनी 153 या कलमान्वये कारवाई केली आहे। चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा आरोप राणा दाम्पत्यावर ठेवण्यात आलाय। हनुमान चालीसा वाचण्यासाठी मातोश्रीवर जाणार असल्याची भूमिका राणा दाम्पत्यानं घेतली। त्यानंतर शिवसैनिक सुद्धा आक्रमक झाले। राणांच्या खारमधील फ्लॅटच्या समोर शिवसैनिकांनी गर्दी केली, तर दुसरीकडे पोलिसांनी राणा दाम्पत्याला ताब्यात घेऊन खार पोलीस स्टेशनमध्ये नेलं। तिथं दोघांनाही अटक करण्यात आली। मागील 8 वर्षांपासून राणा दाम्पत्यानं शिवसेनेच्या विरोधात भूमिका घेतली होती। अखेर या सगळ्याची परिणती त्यांच्या अटकेत झाली। केंद्रीय मंत्री नारायण राणेंना सुद्धा अटक करण्यात आली होती। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी नारायण राणेंवर कारवाई करण्यात आली। मुख्यमंत्र्यांच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणावर टीका करताना नारायण राणेंनी अरे हिरक महोत्सव काय, मी असतो तर कानाखाली चढवली असती असं वक्तव्य केलं। त्यानंतर गुन्हा दाखल करून नारायण राणेंना अटक करण्यात आली। नारायण राणेंचे चिरंजीव आमदार नितेश राणे यांनाही अटक करण्यात आली। सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी 4घांना अटक केली। हल्लेखोरांनी नितेश राणेंच्या नावाचा उल्लेख केला, तर मुख्य आरोपी सचिन सातपुते याला दिल्लीत अटक करण्यात आली। त्यानं चौकशी दरम्यान नितेश राणेंचं नाव घेतलं। या सर्व घटनाक्रमानंतर नितेश राणेंना अटक करण्यात आली। राज्य सरकारच्या विरोधात सातत्यानं आक्रमक भूमिका घेणाऱ्या किरीट सोमय्या यांनाही अटक करण्यात आली। अनिल परब यांचं कथित रिसॉर्ट पाडण्याच्या मागणीसाठी भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि माजी खासदार निलेश राणे दापोलीत दाखल झाले।
पोलिसांनी टाकलेले बॅरिकेड्स ओलांडून जाण्याचा प्रयत्न भाजपचे कार्यकर्ते करत होते। त्यावेळी पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना मागे रेटण्याचा प्रयत्न केला। अखेर कायदा आणि सुव्यवस्था भंग केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी किरीट सोमय्या, निलेश राणे आणि नील सोमय्या यांना अटक केली। विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना मुंबई पोलिसांकडून चौकशीसाठी बोलवलं जात आहे। मुंबई बँक बनावट मजूर प्रकरणात त्यांची चौकशी केली जाते। राजकीय नेत्यांप्रमाणेच अभिनेत्री कंगना राणावत हिच्यावरही कारवाई झाली। कंगनाला अटक झाली नाही, मात्र कंगना राणावतच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर महापालिकेनं तोडक कारवाई केली। पालिकेच्या या कारवाईवरून शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये जोरदार जुंपली। एकंदरीतच सत्ताधारी शिवसेनेनं राजकीय विरोधकांचा हिशेब चुकता करण्याची एकही संधी सोडली नसल्याचं स्पष्ट होत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। शिवसेना विरुद्ध राणा दाम्पत्य यांच्यात शनिवारी संघर्ष बघायला मिळाला। मातोश्री बाहेर शिवसैनिकांमध्ये एका 80 वर्षाच्या आजीनं जोश भरला। झुकेगा नाही म्हणत विरोधकांना आव्हान देणाऱ्या या आजीच्या घरी रविवारी थेट मुख्यमंत्री पोहोचले। सहकुटुंब पोहोचलेल्या उद्धव ठाकरेंनी आजींचा आशीर्वाद घेत शिवसेना झुकेगा नाही म्हणत विरोधकांना इशारा दिला। झुकेगा नाही, झुकेगा झुकेगा नाही असं म्हणत शिवसेनेच्या विरोधकांना आव्हान देणाऱ्या 80 वर्षांच्या शिवसैनिक आजीबाईंसमोर स्वतः शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नतमस्तक झाले। शनिवारी राणा दाम्पत्यानं मातोश्री समोर हनुमान चालीसा पठण करण्याचं आव्हान दिल्यानंतर मातोश्री बाहेरच्या शिवसैनिकांच्या या गर्दीमध्ये या 80 वर्षांच्या फायर ब्रँड आजी अर्थात चंद्रभागा शिंदे यांनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं। या आजीबाईंनी राणा दाम्पत्याला खास पुष्पा स्टाईलने आव्हानही दिलं। मरेंगा पर झुकेगा नहीं असं म्हणत हम भी किसी से कम नहीं हेच दाखवून दिलं। झुकेगा नाही, झुकेगा या 80 वर्षांच्या आजीबाईंचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविषयी मातोश्रीविषयी असलेलं प्रेम आणि आत्मीयता पाहून रविवारी थेट मुख्यमंत्री सहकुटुंब त्यांच्या घरी पोहोचले। मुख्यमंत्र्यांनी घरात प्रवेश केल्याबरोबर या लढवय्या शिवसैनिक आजींचा आशीर्वाद घेतला। मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी तर आजींना घट्ट मिठी मारत त्यांचं कौतुक केलं। मुख्यमंत्र्यांनी खास शिवसेना स्टाईलनं आजींना भेटवस्तू देत त्यांचे आभार मानत आजींसारखे शिवसैनिकच शिवसेनेची खरी ताकद असल्याचं सांगितलं। अजूनही मनाने त्या युवा सेनेच्या कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्याकडनं खरंच या गोष्टी मी शब्दात बोलू शकत नाही, पण हे सगळे असे शिवसैनिक ही शिवसेना प्रमुखांनी दिलेला मला सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे। त्याच्यामुळे माझं कर्तव्य आहे की त्यांच्यासमोर मी नतमस्तक व्हायला आलो। काल आपण पाहिलं असेल कडाक्याच्या उन्हात आजी बसल्या होत्या आणि आता त्यांनी करून दाखवलं झुकेगा नाही। हे बाळासाहेबांनी शिवसैनिक जे तयार केलेत ना ते झुकणेवाले शिवसैनिक नाहीये। 80 वर्षांच्या चंद्रभागा शिंदेंच्या करारी वाण्यानं शिवसेनेत नवा जोश भरला। मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर या फायर ब्रँड आजींच्या बोलण्यात एक नवा उत्साह जाणवत होता। सगळ्यांची ओळख करून दिली, सगळा आशीर्वाद। अगोदर ते आले माझ्या घराला पाय लागले तेच भाग्य मी समजते। मी एवढ्या वर्षीचा ते आनंद मला खूप झाला। अजून बी मारामारीला बी भेट नाही मी, कुठं मारामारी असली कुठं काय असलं तरी जाते। म्हणजे शिवसेनेचा राडा असेल, आंदोलन असेल, तुम्ही पुढे सगळे राण्याला बी कोंबडी चोर बोलले होते। एकदा कोंबडी नेली होती आणि कोंबडी चोर बोललं, अरे सारखं साहेबांना टोचा करतो, तो बी काल बोलले। कार्यकर्त्यांच्या बळावर कुठलाही पक्ष वाढत असतो। प्रलोभनं,
पैसे देऊन सभा आंदोलनांना गर्दी जमवता येत असते, पण पक्षाशी निष्ठा असणारे या आजींसारखे कार्यकर्ते खऱ्या अर्थानं पक्षाला बळकटी देत असतात। शिवसेनेकडे असे निष्ठावान शिवसैनिक असल्यामुळेच 56 वर्षांनंतरही शिवसेनेची ताकद कायम आहे। विशाल पाटील सह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। पुन्हा एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत। दिवसभराच्या बातम्यांमध्ये पुन्हा एकदा स्वागत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला। सर्वोत्कृष्ट देशसेवा आणि जनसेवेकरता त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। मुंबईतल्या षडमुखानंद सभागृहामध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला। लता दीदी या स्वरसम्राज्ञी आहेतच, पण त्याचबरोबर ती माझी मोठी बहीण होती। प्रेम आणि भावनेचा ओलावा देणाऱ्या लता दीदींकडून मला मोठ्या बहिणीसारखं प्रेम सतत मिळालं, असं सांगत पंतप्रधानांनी हा पुरस्कार सगळ्या देशवासियांना समर्पित केला। आता रक्षाबंधनाचा सण येईल तेव्हा दीदी नसेल असं भावनिक वक्तव्य पंतप्रधानांनी केलं। हम सब सौभाग्यशाली हैं कि हमने संगीत की इस सामर्थ्य को, इस शक्ति को लता दीदी के रूप में साक्षात देखा है। हमें अपनी आंखों से उनके दर्शन करने का सौभाग्य मिला है और मंगेशकर परिवार पीढ़ी दर पीढ़ी इस यज्ञ में अपनी आहुति देता रहा है। पीढ़ियों को प्रेम और भावना का उपहार देने वाली लता दीदी, उन्होंने मुझे हमेशा उनकी तरफ से एक बड़ी बहन जैसा अपार प्रेम मिला है। मैं समझता हूं इससे बड़ा जीवन का सौभाग्य क्या हो सकता है। शायद बहुत दशकों के बाद ये पहला राखी का त्योहार जब आएगा, दीदी नहीं होगी। मैं इस पुरस्कार को सभी देशवासियों के लिए समर्पित करता हूं। जिस तरह लता दीदी जन जन की थी, उसी तरह उनके नाम से मुझे दिया गया है पुरस्कार भी जन जन का है। हम सब जानते हैं कि वो सरलता की प्रतिमूर्ति थी। लता दीदी ने संगीत में वो स्थान हासिल किया कि लोग उन्हें मां सरस्वती का प्रतिरूप मानते थे। उनकी आवाज ने करीब 80 सालों तक संगीत जगत पर अपनी छाप छोड़ी थी। ग्रामोफोन से शुरू करें तो ग्रामोफोन से कैसेट, फिर सीडी, फिर डीवीडी, फिर पेन ड्राइव, ऑनलाइन म्यूजिक और एप्स तक संगीत और दुनिया की कितनी बड़ी यात्रा लता जी के साथ साथ तय हुई है। गानसम्राज्ञी लता दीदी मंगेशकर यांच्या नावानं पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळा, ज्याचा कार्यक्रम षडमुखानंद सभागृहामध्ये पार पडला। या पहिल्याच पुरस्कार सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। पण या पुरस्कार सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाचा कुठेही उल्लेख नाही। यावर राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नाराजी नोंदवली, तसंच मंगेशकर कुटुंबियांवर टीकाही केली। काय ट्विट केलंय जितेंद्र आव्हाडांनी पाहूयात। लता मंगेशकर पुरस्कार सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर सीएमचे नाव टाकण्याचं मंगेशकर कुटुंबियांनी टाळलं, त्यांची ही भूमिका अगम्य आहे। या राज्यात राहून अमाप लोकप्रियता मिळवणाऱ्या
मंगेशकर कुटुंबियांची ही कृती 12 कोटी मराठी माणसांचा अपमान करणारी आहे. आणि आता आपण सिंहस्थ कुंभमेळ्याविषयी बोलणार आहोत. गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा इथं प्राणहिता नदीवर सिंहस्थ कुंभमेळा पार पडला. 3 राज्यांच्या सीमा आणि 3 नद्यांच्या त्रिवेणी संगमावर पुष्कर सिंहस्थ कुंभमेळ्यात लाखो भाविक आलेले होते. प्राणहिता नदी काठावरचं हे आस्था आणि श्रद्धेचं महापर्व कसं पार पडलं बघूयात. उल्लेख आहे किंवा पुराणात ज्या 12 नद्यांचा उल्लेख आहे त्यापैकी एक प्राणहिता नदी. जय प्राणहिता माता, ओम जय प्राणहिता माता, पुष्कर वेदुक सोसरु दीवे नलु वेयि वरमुलु गुरु भगवानी कड. गोदावरी नदीची प्रमुख उपनदी म्हणून प्राणहिता नदी ओळखली जाते. चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर वर्धा आणि वैनगंगेच्या संगमातून चपराळा या प्रसिद्ध त्रिवेणी संगमातून प्राणहिता नदीचा उगम होतो. गडचिरोली जिल्ह्यात ती 150 किलोमीटर पर्यंत वाहते आणि थेट सिरोंचा तालुक्यात तेलंगणा सीमेवर कालेश्वरम जवळ असलेल्या गोदावरी नदीत विलीन होते. इथं गोदावरी, प्राणहिता आणि अदृश्य सरस्वती या 3 नद्यांचा त्रिवेणी संगम आहे. पुष्कराचा अर्थ सरळ आहे. पुष्कर नावाचे एक तपस्वी होते ज्यांनी ईश्वरासोबत 33 कोटी देवतासोबत मला राहायचं असं वर ब्रह्मपासनं घेतलं. ब्रह्माने त्यास दरवर्षी जेव्हा जेव्हा गुरु राशी परिवर्तन करतो त्या सुरुवातीचे 12 आणि शेवटचे 12 दिवस त्यांच्यासोबत राहण्याची अनुमती दिली आणि वर्षभर त्या पुष्कराच्या उपस्थितीची सहाय्य असते आणि ज्या ज्या नदीला पुष्कर लागत होते तेव्हा 12 आधी दिवस हे स्नानाला महत्त्वाचे कारण असं मान्यता आहे आणि आख्यायिका अशीच आहे की 12 दिवस समस्त देवता पुष्करासोबत त्या नदीत वास करतात. त्यामुळे त्यात जो कोणी स्नान, तर्पण, पिंडदान करतो त्याला स्वतःच पितरांना मोक्ष मिळतो. पुराणात ज्या 12 नद्यांचा उल्लेख आहे त्यापैकी प्रत्येक नदी एका राशीशी संबंधित आहे. ज्या नदीच्या राशीत बृहस्पती म्हणजे गुरुचा प्रवेश होतो त्या नदीवर हे पुष्कर पर्व म्हणजे सिंहस्थ कुंभमेळा होतो. परशुरामाची जी कुऱ्हाड आहे जी मातृहत्येच्या रक्ताने लाल झाली होती ती परशुरामांनी प्रणयितेत स्वच्छ केली आणि मातृहत्येचा दोष त्यांनी त्या प्रणयितेत जेव्हा स्नान केलं त्यानंतर ते मातृहत्ये दोषापासून मुक्त झाले. तेव्हा त्यांनी प्राणयितेला वर दिला की तू नेहमी वाहत राहशील आणि 12 दिवशी पुष्करात तेव्हा मीन राशीत बृहस्पतीचा आणि मीनस्थ बृहस्पती जेव्हा असेल यात तुझ्या जो कोणी आंघोळ करेल त्यास मोक्षवर प्राप्त होईल असं त्यांनी वर दिला होता. प्राणहिता नदी काठावर राज्याच्या हद्दीत प्रामुख्यानं सिरोंचा आणि नगरम या दोन्ही काठांवर तर नदीच्या पलीकडे तेलंगणात अर्जुनगुट्टा आणि कालेश्वर या घाटांवर पवित्र स्नानाकरता गर्दी झाली होती. मेरा नाम रामकृष्ण है. तो एक्चुअली हिमाचल प्रदेश में रहने वाला हूँ. वैसे हिमाचल प्रदेशहून आलेले आहेत. म्हणजे किती लांब आहे हिमाचल प्रदेश आपण विचार करू वहाँ से इतना दूर से आप यहाँ हैं. यहाँ पे एक्चुअली पुष्कर 12 साल में एक बार आता है पुष्कर शामिल होकर. वहाँ पे हमारे को पता लगा है हमारा पेरेंट्स वाला पेरेंट्स है इसलिए हम यहाँ पे पुष्कर शामिल करने के लिए यहाँ पे आए थे. मैं एक्चुअली हिमाचल में रहते हैं. मेरे पापा मम्मा तो कालेश्वरम तेलंगाना स्टेट में रहते हैं इसलिए पापा ने बताया इसलिए मैं हिमाचल से इधर को आया. कालेश्वरम मध्ये 1000 वर्ष जुनं शिवमंदिरही आहे. याला दक्षिण काशी असंही म्हणतात. इथे एकाच ठिकाणी 2 शिवलिंग आहेत. कालेश्वर म्हणजे यम आणि मुक्तेश्वर म्हणजे शिव अशी एकत्रित पूजा होणारं हे एकमेव मंदिर आहे. एक प्राचीन क्षेत्र है, पौराणिक क्षेत्र है. जैसे हमारे 18 महापुराण है. राज्य सरकारसह जिल्हा प्रशासनानं 2 महिन्यांपासून सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी केली होती.
सिरोंचा आणि नगरम घाटावर भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाकडूनही काही विकास कामं करण्यात आली. लोकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मुबलक प्रमाणामध्ये आपल्याकडे टॉयलेटची व्यवस्था केलेली आहे. वारंवार स्वच्छता केली जात आहे. तुम्ही बघू शकता एवढे लाखो लोक आतापर्यंत येऊन गेलेले आहे, पण परिसर त्या मानाने खूप चांगल्या पद्धतीने स्वच्छता मेंटेन केलेली आहे या ठिकाणी. नैसर्गिक संपदा लाभलेला तेलंगणा आणि छत्तीसगड सीमेलगत असलेला सिरोंचा तालुका याला प्राणहितेचं निसर्ग सौंदर्य लाभलेला काठ आहे. पण या पुष्कर सिंहस्थ कुंभमेळ्यानं सिरोंचाला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. महेश तिवारीसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, सिरोंचा, गडचिरोली. या सगळ्या घडामोडींसह दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत. news18lokmat.com या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा, म्हणजे सगळ्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.